श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुमच्या आयुष्यात कधी असा क्षण आला आहे का, जेव्हा सगळं काही अचानक बदलायला लागतं, मन शांत होतं, संकटं कमी होतात आणि आतून कोणीतरी मार्ग दाखवत आहे असं वाटतं? हे योगायोग नसतात, हे असतात स्वामी समर्थांचे संकेत. जर तुम्हाला हे संकेत ओळखता आले तर तुमचं जीवन पूर्णपणे बदलू शकतं. स्वामींचा संकेत म्हणजे काय असतं? स्वामी समर्थ हे केवळ एक संत नव्हते, तर ते साक्षात दत्त अवतार होते. ते आपल्या भक्तांशी प्रत्यक्ष बोलत नाहीत, पण ते संकेताद्वारे संवाद साधत असतात. हे संकेत म्हणजे काय? तर जीवनात येणारे अचानक बदल, मनात येणारे विचार, स्वप्नामध्ये मिळणारे संदेश किंवा एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून मिळालेला इशारा. हे सर्व काही साधं वाटतं, पण यामागे स्वामींचं मार्गदर्शन असतं. मनात अचानक शांती निर्माण होत असते. जेव्हा तुम्ही खूप त्रासात असता आणि अचानक तुमचं मन शांत होतं, तुमच्या डोक्यातील गोंधळ कमी होतो, हा स्पष्ट संकेत आहे की स्वामी तुमच्यासोबत आहेत. कारण स्वामी समर्थ नेहमी म्हणत असतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही भावना कुठूनही येत नाही, ती स्वामींची कृपा असते. स्वप्नामध्ये स्वामींचं दर्शन होणं म्हणजे काय? याचा अर्थ काय? तर काही लोकांना स्वामी स्वप्नात दिसतात. कधी ते आशीर्वाद देताना दिसतात, तर कधी काही सांगताना दिसतात, कधी फक्त शांतपणे उभे असतात. हे स्वप्न म्हणजे खूप मोठा संकेत असतो. स्वप्नामधून स्वामी आपल्याला पुढचा मार्ग दाखवतात, संकटाची सूचना देत असतात किंवा आश्वासनं देत असतात. नामजप करताना अनुभव येणे म्हणजे, जर तुम्ही श्री स्वामी समर्थ हा नामजप करत असाल आणि अंगावर शहारे येतात, डोळ्यात पाणी येतं, मन खूप शांत होतं, हा स्वामींचा स्पष्ट संकेत आहे की तुमचा जप त्यांच्यापर्यंत पोहोचतो आहे. अचानक समस्या सुटणे. तुमच्या आयुष्यात काही मोठी समस्या असेल आणि अचानक तिचं समाधान मिळालं, योग्य व्यक्ती भेटली किंवा योग्य निर्णय चुकला, हा योगायोग नाही, हा स्वामींचा संकेत आहे. वाईट गोष्टीपासून दूर जाणे. कधीकधी काही लोक अचानक तुमच्या आयुष्यातून निघून जातात, काही सवयी तुम्हाला सोडाव्या लागतात. हेही स्वामींचे संकेत असतात. ते तुमचं रक्षण करत असतात, जरी ते सुरुवातीला कठीण वाटलं तरीही. सतत स्वामींचं नाव ऐकू येणे. जर तुम्हाला वारंवार स्वामी समर्थ हे नाव ऐकू येत असेल, कुठेही गेले तरी स्वामींचीच चर्चा ऐकू येत असेल, हा खूप मोठा संकेत आहे की स्वामी तुम्हाला जवळ बोलावत आहेत. मंदिरात जाण्याची इच्छा वाढत जाणे. अचानक मंदिरात जायची इच्छा होणे, भजन कीर्तन ऐकायला आवडणे, हे स्वामींचं बोलावणं असतं. आतून मार्गदर्शन मिळत असतं. कधीकधी तुम्हाला एखादा निर्णय घ्यायचा असतो आणि अचानक योग्य उत्तर मनात येतं. हा तुमचा विचार नसतो, हा स्वामींचा संकेत असतो. संकटातून चमत्कारिक सुटका कशी होते? तर अचानक मोठ्या अपघातातून बचाव होत असतो. मोठं नुकसान हे टळत असतं. हा स्वामींचा थेट हस्तक्षेप असतो. मनात श्रद्धा वाढणे. जर तुमच्यात श्रद्धा वाढत आहे, स्वामीवर विश्वास वाढत चाललेला आहे, हा सर्वात मोठा संकेत आहे की स्वामी तुमच्यावर प्रसन्न आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामींचे संकेत ओळखण्यासाठी मन शांत असावं लागतं, श्रद्धा असावी लागते आणि अहंकार हा नसावा लागतो. जर आपण फक्त चमत्कार शोधत बसलो तर संकेत कधीच समजणार नाहीत. स्वामींचे संकेत ओळखण्यासाठी काय करावे लागते? तर रोज नामजप करावा लागतो,
श्री स्वामी समर्थ या मंत्राचा मन शांत ठेवावं लागतं. स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवावा लागतो. चांगले कर्म करावे लागतात. संयम ठेवावे लागतात. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यात काहीतरी वेगळं घडतंय, तर थांबा आणि विचार करा. कदाचित ते स्वामींचे संकेत असतील. स्वामी कधीही थेट येऊन सांगत नाहीत, तर ते संकेत देतात आणि जो भक्त संकेत ओळखतो त्याचं जीवन खऱ्या अर्थाने बदलतं. श्री स्वामी समर्थ हा फक्त मंत्र नाही, तो तुमच्या आयुष्याचा मार्गदर्शक आहे. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुम्ही हा विश्वास ठेवला तर कोणतंही संकट तुम्हाला थांबवू शकत नाही. अचानक योग्य लोक भेटत असतात. कधी तुम्हाला असं वाटतं का, एखादी व्यक्ती अचानक भेटते आणि ती तुमच्या आयुष्यातील मोठी समस्या सोडवते? हा योगायोग नसतो, हा स्वामी समर्थ यांचा संकेत असतो. स्वामी आपल्याला मदत करण्यासाठी लोकांना माध्यम बनवत असतात. वारंवार एकच गोष्ट घडणे, एकच घटना वारंवार घडत असेल, एकच मेसेज पुन्हा पुन्हा मिळत असेल, स्वामी तुम्हाला काहीतरी समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. उदाहरणार्थ, तुम्ही चुकीचा मार्ग घेत असाल तर अडथळे वारंवार येतील. कामात अचानक अडथळे येणे. आपण समजतो की अडथळे म्हणजे वाईट गोष्ट, पण कधीकधी ते संकेत असतात. जर एखादं काम वारंवार थांबत असेल, तर कदाचित स्वामी सांगत असतात, हा मार्ग तुझ्यासाठी योग्य नाही. अंतर्मनातून अपराधी वाटणे. जर तुम्ही काही चुकीचं करत असाल आणि आतून अस्वस्थ वाटतं, तर मन शांत राहत नाही. हा तुमचा नाही, फक्त हा स्वामींचा संकेत आहे की मार्ग बदला. देवासमोर अचानक रडू येणे. मंदिरात किंवा नामजप करताना अचानक डोळ्यातून अश्रू येतात, मन भरून येतं. हा खूप मोठा संकेत आहे की स्वामी तुमच्या भावना स्वीकारत आहेत. हे अश्रू म्हणजे मनाची शुद्धी असते. एकटेपणा आवडू लागणे. अचानक गर्दीपेक्षा शांतता आवडत असते. स्वतःसोबत वेळ घालवायला आवडत असतो. हा स्वामींचा संकेत आहे की ते तुम्हाला आत्मिक प्रवासाकडे नेत आहेत. आधीच काही गोष्टी कळायला लागतात. कोणावर विश्वास ठेवायचा हे समजतं. हा साधा अंदाज नाही, हा स्वामींचा मार्गदर्शन आहे. वाईट सवयी आपोआप सुटणे. तुमच्या वाईट सवयी कमी होत असतील, तुम्ही चांगल्या गोष्टीकडे वळत असाल, हा सर्वात मोठा संकेत आहे. स्वामी तुमचं जीवन शुद्ध करत आहेत. मोठं नुकसान टळणे. कधीकधी एखादी गोष्ट थोडक्यात चुकते, मोठं संकट टळतं. त्या क्षणी तुम्हाला वाटेल नशीब चांगलं होतं, पण खरं म्हणजे स्वामींनी तुम्हाला वाचवलेलं असतं. सगळं ठीक होईल ही भावना येणे. कोणतीही परिस्थिती असो, जर तुमच्या मनात अचानक येतं सगळं ठीक होईल, तर समजून घ्या, हा तुमचा विचार नाही, हा स्वामी समर्थ यांचा थेट संदेश आहे. खूप महत्त्वाचा एक गुप्त संदेश सांगायचा आहे. वेळ बदलायला लागणे म्हणजे तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट. तुमच्या आयुष्यात अचानक पॉझिटिव्ह बदल होऊ लागतात. जुने त्रास कमी होतात. नवीन संधी मिळत असतात. हा सर्वात मोठा संकेत आहे की स्वामी तुमच्या जीवनात प्रवेश करत आहेत. संकेत ओळखताना होणाऱ्या चुका. प्रत्येक गोष्ट संकेत आहे असं समजणं हे चुकीचं आहे. फक्त चमत्काराची वाट पाहणं हे सुद्धा चुकीचं आहे. श्रद्धा न ठेवता शंका घेणं हे सुद्धा चुकीचं आहे. लक्षात ठेवा, संकेत सपले असतात पण खरे असतात. एक सोपा उपाय संकेत समजण्यासाठी फक्त 5 मिनिटे दररोज डोळे बंद करायचे आहेत. श्री स्वामी समर्थ जपायचं आहे आणि स्वामींना विचारायचं आहे, मला योग्य मार्ग दाखवा. हळूहळू तुम्हाला संकेत स्पष्ट दिसू लागतात. तुम्ही हा व्हिडिओ ऐकत आहात,
एक योगायोग नाही, कदाचित हा सुद्धा स्वामी समर्थ यांचा संकेत आहे की तुम्ही आता जागे व्हा आणि योग्य मार्गावर या. संकेत सगळ्यांनाच मिळतात, पण ते त्यांना ओळखतो तोच खऱ्या अर्थाने पुढे जातो. शेवटी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, जीवनात जे काही घडतं, चांगलं असो किंवा वाईट, ते सगळं आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठीच असतं आणि त्या प्रत्येक क्षणामागे कुठेतरी शांतपणे उभे असतात स्वामी समर्थ. ते कधी मोठ्याने बोलत नाहीत, ते कधी थेट येऊन सांगत नाहीत, पण ते संकेत देतात, सतत देतात. प्रश्न फक्त इतकाच आहे, आपण ते ओळखतो का? कधी मन शांत होतं, कधी अचानक योग्य मार्ग सापडतो, कधी संकट टळतं. हे सगळं नशीब नाही, हे स्वामींचं प्रेम आहे. आजपासून एक छोटा बदल करा. थोडा वेळ काढा, डोळे बंद करा आणि मनापासून फक्त एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला कदाचित लगेच जाणवणार नाही, पण विश्वास ठेवा, हळूहळू तुमचं जीवन बदलायला सुरुवात होईल. स्वामींचे संकेत समजले तर आयुष्य सोपं होतं आणि विश्वास ठेवला तर अशक्यही शक्य होतं. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा त्यांचा शब्द आहे आणि हा शब्द खरा ठरतो. जो मनापासून त्यांच्यावर विश्वास ठेवतो त्यांच्यासाठी. जय जय रघुवीर समर्थ. झालेली सेवा स्वामींचरणी अर्पण. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. झालेली सेवा स्वामींचरणी अर्पण. सर्वांना श्री स्वामी समर्थ.